कृष्णोटी फॅमिली, कशात तुम्ही बऱ्यात ना? मी पण बरीच आहे. आज ना मला जेवण बनवायचं एवढा कंटाळा आला, लई कंटाळा. रोज काय रोज भाजी बनवायची हो? एक मिनिट थांबा. रोज भाजीचा इतका कंटाळा येते गेलाय. खाणाऱ्याला तर काही नाही आहे, पण बाकी करणाऱ्याला लई कंटाळा येते. मग मी काय ठरवलं आज, म्हणलं आज काय करावं माहिती आहे का? हिरव्या मिरचीचा ठेसा, सॉरी हिरव्या मिरच्याचा ठेसा नाही, हिरव्या मिरच्या टाकून टमाट्याची चटणी. बघा, मी टमाटे घेतले 3, बस झाली एवढी. कारण 3 टमाट्याचे आम्ही 3 जण, 3 टमाट्याची चटणी भरपूर होते. आणि एकच भाकर खाते आम्ही. रात्री काय मिरची डोळ्यात गेली असते. आता रात्री कसं आमचा मुलगा याला जातोय ना ग्राउंडला, तर त्या कारणास्तव तो काय रात्री काय हे बघा. आता हिरव्या मिरची मी ठेचते. लसूण, हिरव्या मिरच्या आणि धनिया घेतला आणि मीठ. ठीक आहे. आता याच्यात मी काय टाकलं, जिरं आणि टमाटर. आम्ही अशी चटणी करत होतो, कारण मिरच्या भाजून घेतल्या, लसूण, मिरच्या, धनिया ते ठेचून घ्यायचं. घेतल्यानंतर टमाटे फ्राय करायला ठेवून द्यायचे. बरोबर. आता टमाटर फ्राय झाल्यानंतर टमाटे फ्राय झाल्यानंतर हे आता चांगले फ्राय होतात. कारण तेल एकदम कमी टाकलं मी, एवढंच, कारण तेल तो खातच नाही. तेल बघा. ठेसा माझा मस्त पैकी एकदम तोंडाला पाणी सुटलं. इतका सुंदर ठेसा झाला, इतका गमगम वास. असं वाटते आताच खावा, पण जेवायची भाकर केलेली नाही. तेव्हा याला म्हणतात ठेसा, विदर्भातला ठेसा, नागपूर साईडचा इकडचा खमखम. हे बघा. आता जेवारीची भाकर आणि ठेसा किती खावा किती नाही, म्हणजे आताच तोंडाला पाणी सुटलं मायाला. भाकर नाही आहे, भाकर केलीस तर आताच बसलीस ती जेवायला. मी आता भाकरी करते. हे बघा. भाकर. हे बघा. दिसलं? पिठलं, टमाट्याची चटणी आणि ज्वारीची भाकर. हे बघा. हे पिठलं, ही टमाट्याची चटणी आणि ही भाकर ज्वारीची. असं जेवण आहे आता आमचं.